आज या ठिकाणी अंदाजपत्रकाचे किंवा अर्थसंकल्पाचे सामाजिक परिणाम काय आहे हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. या सामाजिक परिणामामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सामाजिक दुर्बल घटकाला मदत ही करण्यात येत असते. अंदाजपत्रकामध्ये समाजातील आर्थिक दुर्बल घटकाचा विचार करण्यात येत असतो. प्रामुख्याने ही बाब अंदाजपत्रकाच्या बाबतीत या ठिकाणी आपण बघू शकतो की अंदाजपत्रकामध्ये प्रामुख्याने आर्थिक दुर्बल घटकांचा विचार करण्यात येत असतो. आर्थिक दुर्बल घटकाला त्या ठिकाणी विविध स्वरूपामध्ये विविध माध्यमातून ही आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत असतो. ती सबसिडी असो, आर्थिक अनुदान असो किंवा काही इतर आर्थिक सवलती असो, या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकाला या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी मदत ही करण्यात येत असते. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून अशा विविध गटासाठी विविध सहाय्यक योजना करून त्याबाबत आर्थिक तरतूद करण्यात येते. प्रामुख्याने जसे की जर का काही कुपोषणाची किंवा इतर बाबीची समस्या या ठिकाणी जाणवण्यात येत असेल तर अशा वेळी शासन काय करतं, एकदम माफक दरामध्ये पौष्टिक अन्नधान्य अशा आर्थिक दुर्बल घटकाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असते. अशा आर्थिक दुर्बल घटकाला त्या ठिकाणी माफक दरात मोफत धान्याचं वाटप शासन करते. म्हणजे जेणेकरून अशा आर्थिक दुर्बल घटक त्या ठिकाणी हे पौष्टिक अन्नधान्यापासून वंचित राहू नये आणि समाजामध्ये कुपोषण, उपासमार अशा पद्धतीची समस्या ही त्या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी शासन अशा केवळ माफक अन्नधान्यच नाही तर रोजगार, जर शासन योग्य अशी रोजंदारीची किंवा रोजगाराची व्यवस्था ही अशा गटासाठी करीत असते. त्यांना विविध शासकीय योजनांमध्ये काम करण्याची संधी देण्यात येते आणि सोबत त्यांना माफक असे वेतन मोबदला हा त्या ठिकाणी देण्यात येतो. त्यांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येते. राहण्यासाठी त्यांना कमी दरामध्ये घर उपलब्ध करून देण्यात येतात. आपण बघतो की प्रधानमंत्री आवास योजना असो, घरकुल योजना असो, या माध्यमातून शासन काय करतं की त्यांना घर बांधून निवाऱ्यासाठी माफक अशी आर्थिक व्यवस्था ही त्या ठिकाणी करीत असते. ही सरळ आर्थिक तरतूद, आर्थिक मदत म्हणूनही देते, आर्थिक सवलत म्हणूनही त्या ठिकाणी शासन देताना आपल्याला दिसून येते. तसेच वयोवृद्ध निराधारांना आर्थिक मदत देण्यात येते. वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत, सिनियर सिटीजन्स जे आहेत, ज्यांचं वय हे प्रामुख्याने त्या ठिकाणी 65 वर्षापेक्षा अधिक असेल, अशा व्यक्तींसाठी शासन हे विविध स्वरूपाच्या शासकीय पेन्शन योजना लागू करून अशा वयोवृद्धांना आधार देते. अशा निराधार वयोवृद्धांना त्या ठिकाणी आर्थिक आधार हा पेन्शनच्या माध्यमातून देण्यात येतो, जे की दरमहा हे त्यांना, मग ते दरमहा असो, क्वार्टरली असो, हाफ इयरली असो, ते त्यांना आर्थिक मदत शासनाकडून सातत्याने त्या ठिकाणी मिळत असते. अशा प्रकारे समाजातील दुर्बल घटकाला अंदाजपत्रकाच्या माध्यमातून मदत ही प्राप्त होत असते. त्यांना समाजामध्ये किमान जीवनमान प्राप्त करून देण्यात येऊन त्यांचा मुख्य प्रवाहामध्ये त्यांना सामावून घेण्याचा या माध्यमातून प्रयत्न हा करण्यात येत असतो. सर्वात महत्त्वाचं आहे जीवनशैली.
ही किमान पातळीवर असणे ही एक शासन आपली स्वतःची जबाबदारी मानते आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन अशा आर्थिक माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देत असते आणि तसेच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीत असते. या अर्थसंकल्प अथवा अंदाजपत्रकाचा समाज जीवनावर फार मोठा प्रभाव हा पडत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अंदाजपत्रकाचा परिणाम हा सर्व समाज जीवनावर होतो. मग तो व्यक्ती असो, व्यक्ती समूह असो, गट असो, या सर्वांवर या अंदाजपत्रकातील तरतुदींचा मोठा प्रभाव होत असलेला आपल्याला दिसून येतो. अनेक सामाजिक घटकांच्या विकासासाठी विविध तरतुदी करण्यात येतात. सामाजिक घटकांच्या विकासासाठी विविध तरतुदी ह्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून करण्यात येतात. तसेच अंदाजपत्रकामधून काही वस्तूंच्या ह्या किमती वाढत असतात. कारण कर योजना जी आहे, वस्तूवरील ही जी कर योजना आहे, यामध्ये ज्यावेळेस बदल होतो, या करांमध्ये जर वाढ झाली तर त्या ठिकाणी त्या वस्तूच्या किमती ज्या आहेत ते वाढतात आणि जर का त्या वस्तूवरील कर जर कमी करण्यात आले तर त्या वस्तूच्या किमती ज्या आहेत ह्या कमी होतात. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काही वस्तूंच्या किमती ह्या बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वाढत असतात. काही वस्तूच्या किमती यासोबत कमीसुद्धा होत असतात. काही सवलती जाहीर होतात तर काही सवलती ज्या आहेत ह्या रद्द होत असतात. देण्यात आलेल्या प्रिव्हियस म्हणजे मागच्या काळामध्ये ज्या काही आर्थिक सवलती देण्यात आल्या होत्या त्या आर्थिक सवलती त्या ठिकाणी रद्दही होत असलेल्या आपल्याला दिसून येतं. तर काही ठिकाणी ह्या आर्थिक सवलती ज्या आहेत ह्या नव्याने त्या ठिकाणी जाहीर होत असतात. अशा प्रकारे अंदाजपत्रकाचा परिणाम हा संपूर्ण समाज जीवनावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अंदाजपत्रक जाहीर होताना सर्व जनसामान्यांचे लक्ष जे आहे ते अंदाजपत्रकाकडे असते. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीची सुद्धा त्या ठिकाणी तरतूद ही करण्यात येत असते. राष्ट्रामध्ये अचानक जर का आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली अशा वेळी याचा समाजावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. याही बाबीचा अंदाजपत्रक तयार करताना सातत्याने विचार हा होत असतो. अशा आपत्कालीन परिस्थितीचा वेळेवर उचित सामना करण्यासाठी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून स्वतंत्र अशी आर्थिक तरतूद करण्यात आलेली असते. अनेक वेळा मग ती अचानक परिस्थिती ही युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होईल अथवा ही आपत्कालीन परिस्थिती नैसर्गिक एखाद्या संकटामुळेही निर्माण होऊ शकते किंवा देशांतर्गत व्यवस्था कोलमडून एखाद्या बंडाळीमुळे सुद्धा ही अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने शासन अंदाजपत्रक अथवा अर्थसंकल्पामधून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्या ठिकाणी स्वतंत्र अशी आर्थिक तरतूद करीत असते. आणि ही आर्थिक तरतूद ही केवळ
अशी परिस्थिती उद्भवली तरच त्याचा वापर करण्याच्या दृष्टिकोनात करण्यात येत असते. अंदाजपत्रकावर इतर जे काही सामाजिक परिणाम आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.